नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। बी.एड कॅप राऊंड 2025-26 यासाठीचा आपण व्हिडिओ पाहत आहोत। नुकताच आपला बी.एड प्रवेशाचा पुढचा टप्पा अलॉट झालेला आहे। तर चला पाहूया आपल्या बी.एड प्रवेशासंदर्भात असणारी ही अपडेट। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा। आपल्याला बी.एड प्रवेशासंदर्भात कुठली अडचण असेल, शंका असेल, कुशंका असेल, नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारा, जेणेकरून आपल्याला उत्तर देऊन आम्हाला नक्कीच आनंद होईल। मित्रो, यासाठी जायला आपल्याला CET सेलवरती जावं लागेल। cetcell.mahacet.org अशी ती आपली जेन्युइन वेबसाईट आहे। CET सेल असं टाईप करून आपण इथे आलो आहोत। इथे आपल्याला स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल हे पाहायला मिळते, जे की CET सेलची वेबसाईट आहे। त्याला आपण क्लिक करूया। याला क्लिक करताच आपल्याला एक रनिंग नोटिफिकेशन इथं पाहायला मिळतं आहे। कॅन्डिडेट्स टू अप्लाय फॉर ॲडमिशन ॲकॅडमिक इयर 2025-26 और फ्यू नोटिसेस ॲडमिशन टाइम टेबल प्लीज क्लिक ॲडमिशन। तर आपल्याला इथे एक नोटीस पाहायला मिळते। याला क्लिक करताच आपल्याला विविध ज्या नोटीस आहेत त्या पाहायला मिळतील। आपण वरती स्क्रॉल करूया। स्क्रॉल केल्यानंतर हायर एज्युकेशन या अंतर्गत आपलं बी.एड आहे, त्या हायर एज्युकेशनला आपण क्लिक करूया। आता हायर एज्युकेशनला क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या सर्व नोटिसेस आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत। त्यानंतर आपल्याला आता लॉग इन करायचं आहे, जेणेकरून आपला नंबर जो आहे तो आपल्याला लागलेला आहे का नाही पाहायला मिळेल। ॲडमिशन पोर्टल ॲकॅडमिक इयर 2025-26 याला आपण क्लिक करूया। कॅप 2025-26 हे आपल्याला इथे पाहायला मिळतं आहे। आता वरती स्क्रॉल करूया। स्क्रॉल करत असताना आपल्याला इथे बी.एड न्यू ही एक टॅब दिसत आहे, जे की जनरल बी.एड, स्पेशल बी.एड आणि ELCT बी.एड यासाठी आहे। तर आपण त्याला क्लिक करूया। याला क्लिक करताच आपण परत एका पेजवरती रिडायरेक्ट होतो। त्या पेजवरती रिडायरेक्ट झाल्यानंतर आपल्याला कॅन्डिडेट लॉग इन तसेच अलॉटमेंटची एक नोटीस पाहायला मिळते। राऊंड फर्स्ट अलॉटमेंट लिस्ट हॅज बीन पब्लिश, रीड कॅप नोटीस 1 केअरफुली अंडर नोटिफिकेशन सेक्शन। तर इथे एक आपल्याला नोटीस कॅप राऊंड 1ची प्रसिद्ध झालेली पाहायला मिळते। तिला आपण क्लिक करूया। क्लिक करताच आपल्याला ही सूचना वाचता येईल, पाहता येईल। याला क्लिक करताच आपल्याला ती नोटीस रीडेबल होते, वाचता येते। इथे आपल्याला लॉग इनची टॅब पाहायला मिळते। कॅन्डिडेट लॉग इन म्हणजे विद्यार्थ्याचं लॉग इन आहे, आणि कॉलेज लॉग इन म्हणजे कॉलेजचं लॉग इन आहे। तर हे आपल्यासाठी नाही। 1 नंबरचं जे लॉग इन आहे कॅन्डिडेट लॉग इन, याला आपण क्लिक करूया। याला क्लिक करताच आपल्याला लॉग इन पेज पाहायला मिळतं। त्यामध्ये आपल्याला रजिस्टर्ड ईमेल ID आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे। तर आपण लॉग इन करूया। लॉग इन करताच आपल्याला इथे आपलं ॲप्लिकेशन फॉर्मचं स्टेटस पाहायला मिळतं, जे की आपल्याला इथं कन्फर्म पाहायला मिळत आहे। व्हेरिफिकेशन पार्शियली किंवा कंप्लीट व्हेरिफिकेशन पाहायला मिळेल। आणि त्यानंतर आपल्याला इथे अलॉटमेंट पाहायला मिळते। आपण पाहू शकता राऊंड फर्स्ट नॉट अलॉटेड, म्हणजे आपल्याला या इथे कॉलेज मिळालेलं नाही असं नॉट अलॉटेड पाहायला मिळतं। ज्यांचं मेरिट चेस झालेलं आहे तिथपर्यंत आपल्याला कॉलेज अलॉट जर झालं असेल तर आपल्याला कॉलेजचं इथं ॲड्रेस पाहायला मिळेल, कॉलेजचं नाव पाहायला मिळेल, लोकेशन पाहायला मिळेल, म्हणजेच कॉलेज व्हेन्यू याला आपण म्हणत असतो तो पूर्ण आपल्याला पाहायला मिळतो कॉलेज अलॉट झाल्यानंतर। तर आता सेकंड राऊंडसाठी वेट करणं क्रम पाहत आहे, गरजेचं आहे। विद्यार्थी मित्रो, इथं आपण वरती आपल्याला जे 3 रेषा दिसत आहेत आडव्या, त्याला आपण क्लिक करूया। याला क्लिक करताच आपल्याला इकडे ऑप्शन्स आलेले पाहायला मिळतात। प्रिंट अलॉटमेंट लेटर, सीट ॲक्सेप्टन्स स्टेटस, त्यानंतर ऑप्शन फॉर्म अदर दॅन इलिजिबल मीडियम, त्यानंतर इतर ज्या बाबी आहेत त्या आपल्याला इथे पाहायला मिळतात। परंतु इथं सीट अलॉट झालेली नसल्यामुळे आपल्याला जो आपला फॉर्म आहे, ज्याला आपण सीट ॲक्सेप्टन्स स्टेटस म्हणूया, ते आपल्याला यू आर नॉट अलॉटेड असं पाहायला मिळेल। त्याला आपण क्लिक करूया। क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता इथे आपल्याला स्टेटस पाहायला मिळतं आहे। त्यामध्ये यू आर नॉट अलॉटेड इन फेज 1, फेज 1मध्ये तुम्ही अलॉट झाला नाहीत असं ह्या मेरिटनुसार आपल्याला इथं पाहायला मिळतं आहे। ज्याचं मेरिट अलॉट झालं असेल, त्या मेरिटपर्यंत नंबर आला असेल, तर कॉलेजचं नाव आपल्याला इथे पाहायला मिळेल। व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास बिलकुल विसरू नका। लवकरच भेटूया पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।